सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर बाहेर पाऊस चालू होता, तर किचनमधले सगळे प्लॅन्ट्स आहे ना मी पावसात ठेवलेले। आज मी गॅसच्या ओटावरलं सगळं आवरायला काढलेलं आहे। तर इथं मी बाहेरच घेऊन आले होते सगळं, तर इथं मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे। भांडे, प्लॅन्ट्स हे सगळं इथं क्लीन केले आणि सुकत ठेवलेले बाहेर। आणि इथे तुम्ही पाहू शकता रिकाम्या झाल्यानंतर गॅसचा ओटा कशा पद्धतीनं दिसतो। तर लगेच मग मी काय केलं, गॅसचा ओटासुद्धा घासून घेतलेला आहे। पुसून न घेता सगळा घासणीनं चांगला घासून घेतलेला आहे। टाईल्स घासल्या, ओटाही घासला, शेगडीसुद्धा चांगली क्लीन करून घेतलेली आहे। तर हे बघा ह्या पद्धतीनं सगळा गॅसचा ओटा क्लीन झालेला आहे। बाहेरच्या वस्तू सुकून झालेल्या होत्या, परत मी त्या वस्तू घरात घेऊन आले। परत जिथल्या तिथं त्या सगळ्या वस्तू सेट करून दिलेल्या आहे। जेव्हा या वस्तूंनी घर सजवले जातं तेव्हाच तर त्या घराला घर पण येतं आणि मला घर सजवायला, घरामध्ये नवीन नवीन वस्तू बनवायला खूप आवडतात। जे मी किचनमध्ये प्लांट लावलेले ते प्लांटसुद्धा जिथल्या तिथं ठेवून दिलेले। तर ह्या पद्धतीनं असा इथं माझा गॅसचा ओटा दिसतोय। कसा दिसतोय गॅसचा ओटा हे मला नक्की कमेंट करून सांगा। मी ब्लॉगचा एंड करते। सगळ्यांना बाय बाय।